अनिकेतला पाहता ॲज अ आयकॉन टीम ओनर म्हणून तो सध्या खेळतो अनुजा 11 कडनं, आणि एका बाजूला मला वाटतं की राहुल आहेत आयकॉन, आणि ते सुद्धा टीम ओनर देखील आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा अधिकृत इशारा. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, पहिल्याच बॉल आउटली अपील करण्यात आली आहे त्या ठिकाणी. अप्पर कट लगावण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवर विकेट. खेळाडू वृत्ती पुन्हा एकदा महेश कडून आपल्याला बघायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. विकेट. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी सफलता मिळवली आहे गणेशनं. गणेश देखील फार इफेक्टिव्ह राहिलाय ओव्हर. तो पहिली हाताळताना आपण त्याला पाहतो आणि 40+ कॅटेगरी मधला खेळाडू आहे. म्हणजे 40+च्या क्रिकेटरना कमी समजू नका, कारण त्यांनी आपल्या तरुण काळामध्ये फार मोठी मोठी मैदानं मारली, मोठमोठी मैदानं गाजवली, आणि त्याच्यानंतर वयाच्या 40 नंतर देखील त्याच वृत्तीनं आणि त्या फिटनेसनं आज खेळाडू खेळत आहेत. हो, यावेळेला पुन्हा बॉल हवेत. वन मोर विकेट डाऊन. सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गणेशनं. फलंदाज मयूर. दोन बॉल आणि 2 विकेट्स घेतलेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती भावेश आला नवीन बॅटर. हॅट्रिक पूर्ण करणार का? पंच केलाय. जबरदस्त टायमिंग आहे. बॉल कवचला वेगानं सरसावतोय. फिल्डर बॉल मागे धावतायत, परंतु हा बॉल सरळ निघून जातोय सीमा पार. क्लासिकला फटका होता. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडला. थोडासा अतिरिक्त बाउन्स प्राप्त करणार आणि बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा पहिला चौकार आहे. मला वाटतं की प्रथमतच या मैदानावर एखादी स्पर्धा होते, परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, जे काही दगड असतील, काही खड्डे असतील, ते भरून नक्की काढले जातील. पुन्हा बॅट भरपूर वेगानं चालवली आणि बॉल यावेळेला पुन्हा बॅटची कडा घेत असताना विकेट किपर अनिकेत कडे येतोय. आणखी एक धक्का. बॉल होता ऑन साइडला. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागत असताना बॉल हवेमध्ये गेला आणि अनिकेतनं दुसरा झेल पकडला. न्यू बॅटर पवन मैदानामध्ये एंटर होतोय. आज मजा येणार आहे. आज मला वाटतं की सर्व प्रेक्षकांना जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. नेक्स्ट मैच न्यू शक्ति मित्रमंडळ वर्सेस डीबी स्पोर्ट्स. चलिए दोनों कप्तान आपको टॉस के लिए आना है. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी कंबरडा मोडीत काढल्या रियान स्पोर्ट्सचा असं म्हणावं लागेल. गणेश काय गोलंदाजी करतोय. अफलातून 3 विकेट्स घेतलेत. चांगला बाउन्स आहे याही वेळेला. जबरदस्त ते सर्रार बॉल हार्टलीतला हिट करत असताना गणेश फ्लेक्झिबल आहे आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी क्रीडांगणावरती आपल्याला दिसून आलेली आहे. CPL मध्ये तो चांगला खेळलाय. कालपासून आपण पाहिलंय
काल मला वाटतं की आपण 11 सामने कव्हर केले आणि आज भूषण 10 मॅचेस आजही मला वाटतं कव्हर करायचे आहेत फायनल पकडून. क्या बात आहे, म्हणजे आज मोठं शेड्यूल आहे. गो बॉल अवे, चौथी सफलता. जबरदस्त कॅच पकडले, गणेश ऑन फायर नाव. चार सफलता पहिल्याच ओव्हरमध्ये. काय गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे कंबरडा मोडीत काढलाय या ठिकाणी गणेशनं, असंच आपण म्हणू शकतो. प्रतिस्पर्धी संघाच्या कमरेवरती वार केलाय. चार खेळाडू पहिल्याच ओव्हरमध्ये तंबूच्या आश्रयाला पाठवल्यात. 4 धावा खर्च करत असताना ग्रेट बॉलिंग स्पेल. एकच षटक मिळतो 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि 4 विकेट ऑल. 4 धक्के देणं एकाच ओव्हरमध्ये ही फार मोठी उपलब्धी असते, फार मोठी अचिव्हमेंट असते आणि ती आपल्याला बघायला मिळाली आहे. सेकंड ओव्हर, टीमचा कॅप्टन, टीमचा आयकॉन. सेकंड ओव्हर मध्ये सामना करेल बॅटर राहुल. राहुल आणि पवन ही जोडबोली आता आपल्या मैदाना, यस, पवन आउट झाला आणि आता मिहिर आणि राहुल ही जोडी आहे. अनिकेत षटकाला सुरुवात करतोय. हो हो हो, फ्लिक केला सॉफ्ट हँड ऑन साइडला, डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळेल एकच धाव. मिहिर ऑफ द मार्क. मिहिर खरं तर अनिकेत पुढचा बॉल. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे बॉल येतोय आणि राहुलला आता इथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्या जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड नाव. 6वी प्रीमियर लीग, CPL. हो 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 हो, यावेळेला पुन्हा एकदा समोर लॉक करायचं होतं. अनिकेतकडे वेग चांगला आहे. आता मजा येणार आहे, कारण दोन्ही टीमचे ओनर आणि आयकॉन एकमेकांच्या समोर आहेत. म्हणजेच काय तर राहुलच्या समोर अनिकेतला तुम्ही पाहतात, त्याच्यामुळे इथून हे बॅटल मोठं होणार आहे. एक रंगतदार बॅटल आपल्याला बघायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. आज मेगा फिनाले डे. कोण या स्पर्धेचा चॅम्पियन होणार? हो, परफेक्ट यॉर्कर राहुल समोर. जबरदस्त बॉल अनिकेतचा. ग्रेट ग्रेट बॉलिंग. पहिल्या ओव्हर मध्ये जो दबाव टाकले तो दबाव पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत असताना नेक्स्ट मॅच न्यूज शक्ती वर्सेस DB स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस केला जाणार आहे. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. परंतु फिल्डर त्या ठिकाणी सेट होता आणि त्याच्या आवाक्याबाहेर झेल घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. 4 धावांकरिता चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड नाव. आणि की थोडा नाराज असेल कारण बरोबर फिल्डर त्या ठिकाणी सेट केला होता. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुन्हा टर्न केला. शॉर्ट मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक येतात. ओहो, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने 2 षटकांचा खेळ देखील संपला. 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ट्रायल ऑन द बॉल फॉर द लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झाले. ते पहिल्याच ओव्हरमध्ये 4 खेळाडू बाद झाले होते. चांगली गोलंदाजी गणेशच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाली. वंदना स्मृती सावे प्रीमियर लीग चा थरार आपण अनुभवतोय. आज संध्याकाळी आपल्याला निकाल नक्कीच आपल्या हाती येणार आहे. जसं की निवडणुकांमध्ये 1 ते 2 दिवस वाट बघावी लागते निकालाची आणि या स्पर्धेमध्ये देखील आता सावी प्रीमियर लीग मध्ये देखील 2 दिवसांचीच वाट बघावी लागणार आहे. म्हणजेच कालचा 1 दिवस आणि आजचा पूर्ण दिवस. संध्याकाळी रिझल्ट आपल्या हाती येईल. कोण होणार विजेता, कौन बनेगा करोड़पति, इसका जवाब तो अमिताभ बच्चन देंगे, लेकिन कौन बनेगा विजेता इसका जवाब जरूर हमारे भगवान लकड़े देंगे. तो आज एक वेगळाच आनंदाचं वातावरण गावामध्ये निर्माण झालं असेल चावे गावामध्ये. कारण आज गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व खेळाडू, प्रत्येक घरातील किमान एक तरी खेळाडू आज चावे गावातून या स्पर्धेमध्ये खेळतोय. एक आनंदाची गोष्ट आहे. हे आनंदाचं वातावरण आज गावामध्ये निर्माण झालं असेल आणि याच्यासाठी यांना मित्रांनो पुढाकार घेणं गरजेचं आहे. नेहमीच आम्हाला इथून प्रत्येक आयोजक सांगतो की भूषण असेल, त्याच्यानंतर त्याचे सर्व सहकारी असतील की त्यांनी पुढाकार घेतला, ही स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेचं आता रूपांतर एक यशस्वी स्पर्धेमध्ये होतोय. चला वेळ थोडी कमी घ्या. थर्ड ओव्हरमध्ये आला गोलंदाज तनिष. सामना करेल बॅटर राहुल. राहुलला आता शेवटपर्यंत इथून टिकून राहणं गरजेचं असेल कारण राहुलकडे ती क्षमता आहे. तो चांगला खेळत आलाय. ग्रामीणचं क्रिकेटही चांगला खेळतोय, त्याच्यामुळे त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 13 धावा, 13 रन्स. ओहो, हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केला. बॉल लॉंग लेगला नाही थांबणार. वेगानं फरार. येतात धावा 4. सीपीएल चौकार. चांगला फटका होता. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला हुक करत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा नेत्रदीपक चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तनिषनं पहिला बॉल देखील स्वेअर टाकला. त्याच्यानंतर आई चेंडू खराबच होता. चला क्षेत्ररक्षण अगदी सेट होत असताना गोलंदाज तनिष बॉलही टाकण्याच्या तयारीत दिसला होता. हो ड्राईव्ह करण्यात आल्या लॉंग ऑनच्या दिशेनं. व्ही मध्ये हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 18 धावा. चला शॉर्ट स्क्वेअर लेग देखील आणि डीप स्क्वेअर लेग देखील आहे. क्षेत्ररक्षण व्हॉट अ शॉट. फुल पॉवरफुल सीपीएल सिक्सर. त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त प्रहार करण्यात आला. खूप टप्प्याचा बॉल होता आणि ऑन साइडला एक्झिक्युशन
स्क्वेअर ऑफ द विकेट. झन्नाटेदारीत हा षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचलेली आहे ती 24 आकड्यावरती. 24 रन्स ऑन दी बोर्ड नाव. षटक यावेळेला मार्गस्थ असताना तिसरं. चर्चा करतोय की 40 पर्यंत पोहोचावा आणि तोच प्रयत्न आता सध्याच्या घडीला सुरू केलेला आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर बॅकफुटला होता संघ. 4 फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये गमावले होते आणि तदनंतर आता या ओव्हरमधून वापसी करण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा फुल टॉस. मिहीर चांगला खेळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि काय फिल्डिंग आहे. गणेश काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. 40 प्लसचा खेळाडू आहे परंतु यंगस्टर खेळाडूंना देखील लाजवेल अशी त्याची फिटनेस आहे. गोलंदाजीमध्ये पाहिलं, क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं. 25वा. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. तनिष. राहुल समोर. पिकअप शॉट. व्हेरी गुड टायमिंग. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पार. येतोय चौकार. शॉट. चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 29 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड नाव. बॉल तयार. राहुल समोर. हो. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि बघता बघता 2 धावा ते पूर्णही करण्यात आल्या. स्कोर 2 धावांनी पुढे गेल्या धावफलकावरती. आता तुम्ही धावा पाहताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. आता एक सन्मानजनक टोटल दिसतोय. चांगली टोटल आता बरोबर स्कोर कार्ड वरती आपल्याला दिसून आली आहे. सुरुवातीला थोडस स्ट्रगल करत होता संघ परंतु या ओव्हरमध्ये तनिषच्या विरोधात 19 धावा एकूण कंप्लीट करण्यात आल्या आणि तेथून पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तो रियांश 11 संघानं. रियांश 11 वर्सेस अनुजा 11. अनुजा 11 टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चौथं षटक आहे गोलंदाजीसाठी. हेमंतचा वापर आता या ठिकाणी करण्यात आला. मिहीर एका बाजूने चांगला खेळतोय. राहुलच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. पार्टनरशिप आता दोन्ही बॅटर मध्ये चांगली पाहायला मिळाली. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन खेळायचं होतं. धाव त्या ठिकाणी मिळाली. एक लेग बायचा इशारा मला वाटतं येत आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड नाव. एक सन्मानजनक टोटल 40च्या दिशेनं वाटचाल आहे. फुल टॉस. फक्त दिशा दाखवली आहे. लॉंग लेगला फिल्डर आहे. बॉल डायव्हर्ट झाला नाही थांबणार आणि बॉल सरळ सीमा पार. चौकार. त्याला तिकडनं थोडासा वळण घेताना आपण पाहिला चेंडूला. 36 धावा. 36. ओ परफेक्ट यॉर्कर. ग्रेट बॉल. जबरदस्त हा चेंडू होता. सर निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि याचबरोबर येस 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 पंच एक्झॅक्टली त्या ठिकाणी चेक करतायत. हा वाईड आहे की नाही, नो आहे की डॉट आहे, त्या सर्व आपल्याला गोष्टी कळतील. पंच निर्णय देतीलच.
सर निर्णय द्यायचा आहे काय एक्झॅक्टली आहे? डॉट बॉल आहे का? येस. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका, बॉल गॅप मधून वेगानं निघाला, सीमारेषा ओलांडत असताना धडकतोय सीमारेषेला, येतोय चौका. वा, जबरदस्त फटका होता क्लासिकलला, चौकार. न्यू शक्ती मित्र मंडळ डीबी स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, धावा धावफलकावरती 40 आहेत, 40 रन्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली टोटल आता उभारली गेली रियांश 11च्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल वेगानं निघाला, परंतु तेथे आउटफील्ड मध्ये मदत झाली क्षेत्ररक्षकाला. 2 धावा तिथे मिळतात. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा पूर्ण आहेत का सर? 2 धावा आहेत का? आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद आहे. नवीन फलंदाज गणेश आलाय शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. 42 धावा धावफलकावर देत. 42 ऑन दी बोर्ड नाव. न्यू सिद्धिविनायक, यस, न्यू शक्ती मित्रमंडळ आणि डीबी स्पोर्ट्स. न्यू शक्ती आणि डीबी स्पोर्ट दोन्ही कॅप्टन तयार राहायचं. ओ हो, क्लीन बोल्ड. शेवटच्या बॉलवर काय सर निर्णय काय? फलंदाज बाद आहे. डीबी स्पोर्ट आणि न्यू शक्ती कर्णधार चला टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कॅप्टन
CPL 2026. चला, एका बाजूला सावे प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला भूषण. सावे प्रीमियर लीग असा कॉल होता आणि आलेला आहे ते भूषण. म्हणजे आता निर्णय, चला निर्णयानंतर आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. परंतु मित्रांनो, तुम्ही जी स्पर्धा पाहतात ते अर्थातच सावी प्रीमियर लीग या स्पर्धेचं 5वं पर्व आहे आणि खूप सारा एन्जॉय गावातील प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक नागरिकांना घेतलेला आहे आणि असाच आनंदाचं वातावरण गावामध्ये निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं गरजेचे असतात. मी समस्त सावे ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो की आज या आयोजनाला खूप चांगली साथ दिली आणि एक यशस्वी स्पर्धा या क्रीडांगणावरती याची देही याची ढोळा हा क्रिकेटचा सोहळा आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाला. टॉस संपन्न झाल्या, दोन्ही कॅप्टनला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहे, परंतु आपण जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग होणार आहे. थँक्यू. हो हो हो, सामना सुरू झालाय आणि पहिलाच बॉल पाठवलाय गणेशनं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला आगाज करण्यात आला. चौकारानं धावफलकाला सुरुवात. हो हो, पुन्हा गणेशनं मोठा फटका जरूर खेळला बॉल होता, परंतु झेल सुटला. विलास त्या ठिकाणी होता उपस्थित. विलास कडनं झाली चूक, झेल सुटतोय आणि गणेशला मिळालाय जीवनदान. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर पहिल्याच ओव्हरमध्ये याच गणेशने 4 विकेट्स देखील संपन्न केले होते आणि तोच गणेश आता आगाज चौकारानं करतोय. म्हणजे ही क्वालिटी, ही गुणवत्ता गणेशमध्ये आहे. फील्डिंगमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या वतीनं पाहायला मिळालं. म्हणजे सर्वच डिपार्टमेंटमध्ये तो चांगला खेळलाय. परंतु महेश देखील विकेट टेकर आहे, त्याला कसं विसरणार. बॉल हवेत आणि पकडलाय जेल मिहिरनं. कोणत्या प्रकारे चूक होत नाहीये. पहिला धक्का लागेल. विशाल बॅक टू दी डगआउट. विकेट प्राप्त करत असताना महेश 40+ हा विकेट टेकर गोलंदाज आहे. आपण या अगोदरी चर्चा तीच करत होतो की काल देखील त्यानं 5 खेळाडूंना एकूण बाद केलं. एका मॅच मध्ये हॅट्रिक देखील कंप्लीट केली होती. त्याच्यामुळे इथून आता महेशकडनं ती अपेक्षा असेल की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये, इनिशियल ओव्हर्समध्ये ब्रेक थ्रू मिळून द्यावा आणि या मॅच मध्ये कुठेतरी एक चांगला आगाज करावा, चांगली सुरुवात करावी आणि तो प्रयत्न त्यानं केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जर विकेटच्या वरनं बॉल निघून जातोय, डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती आता 5 असताना पहिला धक्का लागलाय.
रियांश इलेव्हनच्या विरोधात अनुजा इलेव्हन अशी लढत. टार्गेट 43 पार करायचं आहे. 43 रन्स टू विन आणि 43 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, फुल लँड स्ट्राईट. सरळ निघून जातोय विकेट किपर कडे. आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा जवळपास जोडायच्या आहेत. रियांश इलेव्हन काल दोन दोन सामने मला वाटतं जिंकलेले आहेत आणि अनुजा इलेव्हन देखील 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी हा सामना जिंकून स्वतःला सेव्ह करू शकतात. बघूया आता तो कोणता संघ असेल. डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न होता. लेफ्टी बॅटर तनिषला पाठवलं परंतु तनिष तिन्ही बॉल डॉट झालाय. हा तनिषला वर पाठवण्याचा निर्णय कुठेतरी मी म्हणेल अयोग्य, कारण अनिकेत होता डगआउट मध्ये आणि या क्रीडांगणावर धावांचा पाठलाग होणं तेवढं सोपं नाहीये. आणि तिथे एक्झॅक्टली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता धावफलकावरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. त्या 5 धावा. वेलकम चेन्नई. गोलंदाज सज्ज होतो मिहीर. कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर बॉल आणि अंपायर कॉल इट इज अ वाइट. एक्स्ट्रा रन के साथ यहाँ पर गेंदबाज मिहिर ने अपने ओवर की शुरुआत की. टीम की टोटल 6 रनों पर. पारी में अगर 43 रन बनाने तो फिर 10 के करीब हर एक ओवर 11 के करीब रन बनाने होंगे. और इस बार अच्छी गेंद, अच्छी उछाल मिली थी मिहिर को. हालांकि मिहिर ने बल्लेबाजी भी काफी अच्छी की थी. जब दबाव की स्थिति में जो छक्का लगाया था वही तो रियांश इलेवन की अच्छी शुरुआत हमें देखने मिली थी. ओवर द विकेट मिहिर की अगेन अपर कट लगाने की कोशिश. बढ़िया टाइमिंग. क्या संतुलन था इस स्ट्रोक में. नजाकत गणेश के बल्ले से आता हुआ बेहतरीन चौका. यहाँ पर हमें देखने मिला था विद बाउंस. ज्यादा से ज्यादा उछाल प्राप्त करे थे गेंदबाज वहां पर. गणेश के पास वो जो स्किल है, गणेश के पास वो जो क्लास है, वही क्लास जताते हुए इस बार अच्छी बल्लेबाजी. फिर एक बार अक्रॉस द लाइन ये खेलने की कोशिश थी. आड़े बल्ले से उछालना चाहते थे, लंबा हिट लगाना चाहते थे, लेकिन इस बार ये डॉट गेंद आती हुई. और एक डॉट गेंद अब दबाव बनाने वाली है, दबाव बढ़ाने वाली है बल्लेबाजी करने वाली टीम अनुजा इलेवन पर. मिहिर फिर एक बार. ओ इस बार ड्राइव कर दिया सामने की तरफ. दूसरे का प्रयास. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है. क्या दूसरा रन बनेगा? जी हाँ, 2 रन आसानी से वहां पर मुकम्मल करते हुए दोनों भी बल्लेबाज. अनिकेत वहां पर तैयार तो हो रहे, लेकिन अब कब यहाँ से विकेट आएगी और अनिकेत मैदान में आएंगे, वही तो इंतजार है सभी दर्शकों को जो कि समर्थक है अनुजा इलेवन के. इस बार फिर आगे बढ़कर अच्छा हवा में से इस गेंद को खेलने की कोशिश की. डीप में मिड विकेट पर फील्डर मौजूद है. फिर दूसरे की कॉल और यहाँ पर तीसरे रन का प्रयास. यहाँ पर तनीश. मेरे ख्याल से गणेश यहाँ पर आउट हो गया. हालांकि तनिष को आउट करना चाहते थे क्योंकि तनिष के बल्ले से रन्स नहीं आ रहे, लेकिन तनिष वहां पर भागे ही नहीं.
टीम की टोटल 14 रन, 14 रन्स। ये पहला झटका लगता हुआ, मेरे ख्याल से दूसरा झटका लगता हुआ। गणेश अच्छे खेल रहे थे। अब नए बल्लेबाज अनिकेत बीच मैदान में, टीम के आइकॉन, टीम के ओनर। जिस तरह से अनिकेत ने चलिए स्पीड अप कर रहे हैं, चलिए थोड़ा स्पीड अप करना है आपको। यहाँ पर 14 रन बने। आखिरी गेंद मिहिर के इस ओवर का, अनिकेत के ऊपर सभी की निगाह। ओहो, हाफ ट्रैकर ये गेंद थी, अपर कट लगाना चाहते थे। डॉट गेंद, आखिरी गेंद पर कोई रन नहीं, और इसके साथ ही 2 ओवर का खेल यहां से पूरा होता हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल 7 के एवरेज से बनाते हुए 14 रनों पर आने वाली 12 गेंदें, और इस मुकाबले को जीतने के लिए अभी भी 29 रनों की जरूरत है। 12 गेंदे, 29 रनों की जरूरत। ये मुकाबला अब कहीं ना कहीं थोड़ा दूर नजर आता हुआ। चला, पवन आणि तनिष मध्ये आता हे बॅटल रंगेल, परंतु तनिष लागोपाठ चेंडू डॉट झाला, त्याच्यामुळे इथून आता तनिषला इथून कमबॅक करावं लागेल, एखादा मोठा फटका खेळावा लागेल, किंवा स्ट्राईक किमान रोटेट तरी करावी लागेल। 12 बॉल आणि 29 धावांची गरज आहे। 14 धावा 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत बनवता आलेल्या आहेत। गोलंदाज तयार, शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, इथे एक्झॅक्टली काय घडले, धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, आणि फलंदाज धावपाच्या स्वरूपामध्ये मला वाटतं पास झालाय। फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे। तनिष धावपाच्या स्वरूपामध्ये अखेर बाद होतो, आणि नवीन बॅटर सागर आता मैदानामध्ये एंटर झालेला आहे। सकाळचं सत्र तुम्ही पाहताय, सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना धावांचं संरक्षण करण्यात आलं, परंतु आता ह्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग केला जाणार का अनुजा 11च्या वतीनं? चला, वेळ आता जास्त घेत आहे, कृपया मित्रांनो थोडस वेळेवरती लक्ष असू द्या तुमचं। हो हो हो, या वेळेला उडवलं अनिकेतनं, आणि बॉल सर सीमा पार षटकार। आणि चर्चा तीच करत होतो की ह्या फलंदाजाकडे ती ताकद आहे की तो इथूनही सामन्याला कलाटणी देऊ शकतो, आणि तसा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला। अनिकेतनं भिरकावून दिल्या बॉलला थेट लॉंग ऑनच्या पलीकडे सिक्सर। 20 धावा धावफलकावरती, 20 रन्स, अजूनही 23 करायचे आहेत। बॉल शिल्लक असतील तर या ठिकाणी
10 मध्ये 23. चला आता आयोजकांना विनंती आहे की थोडं लक्ष केंद्रित करा, लवकरात लवकर बॉल कसे येतील या गोष्टीकडे देखील लक्ष द्या, कारण आज अंतिम दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणे गरजेचे असेल. शॉट ऑफ लेन, फटका फसलाय, परंतु एकही क्षेत्ररक्षक नाहीये मिडॉनच्या दिशेनं. अनिकेतनं प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु यावेळेला गोलंदाजांना थोडीशी चतुराई दाखवली. थोडासा टप्प्याचा बॉल, एक चांगला बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती आली एक धाव आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 22 रन्स. अजूनही 21 धावांची गरज आहे. येणारे बॉल आता 9 शिल्लक, 9 मध्ये करायचे आहेत 21. हळूहळू दबाव वाढत गेला, त्या दबावातून बाहेर काढावं लागेल चावे संघाला. बॉल तयार. ओहो, ऑन द राइट्स, व्हाट अ शॉट, फोर्सिंग, आउटस्टँडिंग, सिक्सर. टावरिंग सिक्सर, आणि या सिक्सरने धावफलक आता पुढे गेलेला आहे 28. अनिकेत जबरदस्त खेळाडू आहे, चांगला फॉर्म आहे. जशी त्याची शरीर यष्टी आहे, देह यष्टी आहे, त्या प्रकारे मजबूत फटके तो खेळतोय. समीकरण 28 धावा, अजूनही 15ची गरज. 8 बॉल शिल्लक आहे. तो यावेळेला पुन्हा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट आलाय. 7 बॉल 15ची गरज आहे. हळूहळू मॅच आता रोमांचकारी रोमांच या ठिकाणी प्राप्त करत असताना मॅच मध्ये तरार आपल्याला बघायला मिळतो. येणारे 7 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. कोण होणार विजेता या सामन्याचा, कोण पुढे चाल करणार, तिसऱ्या विजयाची नोंद करणार, अनुजा 11 की रियास 11. 7-15 सोडून दिला. हा चेंडू भरपूर बाहेर होता, दबाव स्पष्ट दिसतो. आता गोलंदाज पवन वरती टाळ्या वाजतात, टाळ्यांचा गजर होतो दोन्ही टीम साठी. आता 7 बॉल 14ची गरज आहे. अनिकेतनं 2 षटकार मारून या मॅच मध्ये पुन्हा जिवंतपणा ठेवला, कमबॅक करून दिला. 7-14 राउंड द विकेट, फुल टॉस, लो व फुल टॉस, परंतु त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. खरं तर दुसरी मिळू शकली असती, परंतु अनिकेतला शेवटच्या ओव्हरमध्ये स्वतःकडे स्ट्रायकिंग एंड ठेवायचं आहे आणि त्याच्यामुळे तिथे एकच धाव पूर्ण केली आणि एका धावेने स्वतःकडे स्ट्राइक एंड ठेवलं जरूर, परंतु आता 6 मध्ये करायच्या त्या 13 धावा. आखिरी 6 गेंदे, 13 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ये बड़ा मुकाबला, ये प्रतियोगिता जिस तरह से बड़ी है उसी तरह से मुकाबला भी बड़े रंग में आता हुआ. जिस तरह से खेल दोनों भी टीमों में अभी भी हमें देखने मिला, जाके रियांश 11 और अनुजा 11 माफ कीजिए, अनुजा 11 के नाम से खेलती हुई टीम. टारगेट 43 रनों का था, लेकिन चुनौती है काफी बड़ी नजर आती है जिस तरह से गेंदबाजों ने की आखिरी ओवर में. अब 13 रन बनाने, लेकिन अनिकेत जब तक मैं कहूंगा बीच मैदान में मौजूद है तब तक आशाएं जीवित रहेंगी. हालांकि अनुजा 11 की खुद कप्तान है, खुद टीम के ओनर है, खुद टीम के आइकॉन है. काफी सारी जिम्मेदारियां अनिकेत के कंधों पर हमें देखने मिली है. आखिरी 6 गेंदे कौन से गेंदबाज आएंगे, आइए देखते हैं अब राहुल किस गेंदबाज के ऊपर विश्वास जताते हैं. विपुल, यस विपुल एक अच्छे गेंदबाज है, साइड आर्म से गेंदबाजी करते हैं. बिल्कुल बिल्कुल, इन दोनों भी टीमों के बीच में मुकाबला हुआ था, हालांकि वो ग्रामीण फॉर्मेट से था. विपुल और अनिकेत अलग अलग टीमों से खेलते दिखे थे शेलार के उस मैदान में, और अनिकेत की शिकार की थी विपुल ने. यानी कि विपुल जानते अनिकेत को किस तरह से गेंदबाजी करनी है. अब आखिरी 6 गेंदों में 13 रनों की जरूरत है. विपुल तैयार, और लेकिन इस बार अनिकेत नहीं रुकने वाले, उछाल दिया गेंद
तो पागल कर दिया गेंदबाज को, जिस तरह से पहली गेंद को उछाल दिया था। काफी नीचे बैठती हुई गेंद और ज्यादातर बाउंस नहीं प्राप्त करते विपुल, जिस तरह से गेंदबाजी करते हैं साइड आर्म से। 5 गेंदे 7 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। विपुल क्या यहाँ से वापसी कर पाएंगे? ओवर द विकेट फिर एक बार अनिकेत के सामने, फिर एक बार लंबा हिट, बड़ा हिट। अब स्कोर लेवल 4 गेंदों में सिर्फ 1 रनों की जरूरत। मैंने पहले भी कहा था अनिकेत जब तक मैदान में, तब तक जहर है, तब तक आसान जीवित है, और उनकी इजाजत अनुसार बढ़िया बढ़िया बल्लेबाजी। 4 गेंदे 1 रनों की जरूरत। ओ लेकिन इस बार गेंद हवा में, क्या विपुल गेंद के नीचे पकड़ लिया कैच? अभी भी मौका है, मौका जरूर है। अनिकेत यहाँ से आउट हुए हैं। 3 गेंदों में 1 रनों की जरूरत। अनिकेत को क्या लंबा हिट लगाकर ही मैच को फिनिश करना था? सिंगल लेकर भी ये तो मैच जीत सकते थे, लेकिन कभी कभी रुपे जी हमने देखा है कि ऐसे ऐसे मुकाबले बदल जाते हैं। आखिरी 3 गेंदे 1 रन की जरूरत इस मुकाबले में। अभी भी जान जीवित है, अभी भी आस है, आशा है, क्योंकि विपुल ने सफलता दिलाई, अनिकेत आउट हुए। यदि यहाँ से अगर अनुजा 11 हार जाती है तो मैं कहूंगा पूरी तरह से अनिकेत की गलती रहेगी, क्योंकि यहाँ से 1 रन लेकर भी ये मुकाबला जीत सकते थे। लंबा हिट लगाने की कोशिश की। नए बल्लेबाज मैदान में आते हुए हेमंत, हेमंत आया मेरे ख्याल से। 3 गेंदों में 1 रनों की जरूरत। यहाँ से फील्डिंग अब राहुल भी लगाते हुए लगे। अनिकेत जब बल्लेबाजी कर रहे थे, राहुल पूरी तरह से नर्वस दिख रहे थे जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की, लेकिन अब यहाँ से फील्ड में कहीं ना कहीं बदलाव करते हुए विपुल एक और डॉट गेंद डालेंगे, एक आध विकेट लेंगे तो फिर मजा आने वाला है। 3 गेंद 1 रनों की जरूरत राउंड द वीक ओवर द विकेट से। और लेकिन इस बार नहीं, मौका ही नहीं है। लॉन्ग ऑन पूरी तरह से खाली था और इस गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के बाहर। 4 रन और इसके साथ ही अनुजा 11 टीम ने तीसरा मुकाबला जीता है। क्या बात आहे. चला तर लगेचच पुढील सामना आपण याकडे सुरू करत आहोत. न्यू शक्ती मित्रमंडळ आणि डीबी स्पोर्ट्स कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल. ऐकूया आवाज लकडे यांचा. थँक्यू.